खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे स्वर्गीय माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे विकास कामांसाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। या निधीच्या माध्यमातून आज हिंगणगादे येथे विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण रविवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। यावेळी जिल्हा परिषद सांगली उपाध्यक्ष माननीय सुहास भैया बाबर यांच्या शुभ हस्ते तर या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माननीय श्री मोहनराव मदने नाना, संस्थापक MM ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी या विकास कामांमध्ये हिंगणगादे ते घाणवड ओढ्यावरील पुलाचा लोकार्पण सोहळ्यासाठी 1,92,00,000 रुपये तसेच हिंगणगादे ते मदने मळा येथे जाणाऱ्या ओढ्यावरील पुलाचे 3,45,00,000 रुपये तसेच हिंगणगादे येथील मदने वस्ती ते इनामदार वस्ती येथे ओढ्यावरील पुलाचे 25,00,000 रुपये व हिंगणगादे ते चिखलडोह रस्ता डांबरीकरण 20,00,000 रुपये रक्कम आणि जिल्हा परिषद शाळा हिंगणगादे येथील शाळा दुरुस्ती आणि सुधारणा करणे 33,00,000 रुपये तसेच गावठाण येथील रोहित रडीपी 42,00,000 रुपये असा भक्कम निधी यावरील विकास कामांसाठी मंजूर करून विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वर्गीय माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या मतदारसंघात भरघोस निधी उपलब्ध केला होता। या निधीतून या विकास कामाचा शुभारंभ पार पडला। यावेळी गावातील ग्रामस्थांनी युवा नेते सुहास भैया बाबर, मोहनराव मदने नाना यांचा जोरदार सत्कार करत स्वागत केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।